टरफलांचा जो चिवडा करू शकेल ती बाई खरी. कलियुग आहे, लोकांना आधाराची गरज आहे. मग ह्या सगळ्या बाजू लक्षात घेता श्रद्धेचं स्वरूप बदलत चाललंय. हो, अर्थात त्याचं पेशन्स हेच कारण आहे. आमचा सगळीकडनंच पेशन्स कमी होत चालले. विना कष्ट हे करा, विना कष्ट काहीच होत नाही. साधं जेवण सुद्धा बनत नाही विना कष्ट, बाकी काय बनणार आहे. काळच तसा आलाय की जिथे तुम्हाला तो सगळं खोटं दाखवतो. एक छोटीशी गोष्ट आठवली म्हणून सांगतो. आमच्या परमपूज्य शकाताई त्यांनी एक मला फार सुंदर गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले काही 4 बायका बसल्या होत्या, तर त्यांची अशी चर्चा चालली होती की टाकाऊतून टिकाऊ कोण करू शकेल. तर काय करायचं, तर म्हणाले त्या शेंगा खाल्लेली जी टरफलं होती, त्या टरफलांचा जो चिवडा करू शकेल ती बाई खरी. म्हणाले ती टाकाऊतून टिकाऊ करणारी आहे. त्यातली एक बाई हुशार होती. तिने काय केलं, टरफलांचा चिवडा करायचा ना, मी करते. मग तिने सगळं चिवड्याचं सामान आणलं. तिने व्यवस्थित ती टरफलं घालून चिवडा केला आणि शांतपणे सगळी टरफलं बाजूला काढली. तुमचं काय म्हणणं होतं, टरफलांचा चिवडा कोण करेल. ताई म्हणाले असंच होतं, ठरवता की मला परमार्थ करायचा आहे, पण तुम्ही करता प्रपंचाचा चिवडा. जसं त्या बाईनी त्यातली टरफलं बाजूला काढून ठेवली ना, तसं तुम्ही परमार्थ बाजूला काढून ठेवता आणि प्रपंचाचा चिवडाच चघळत बसता.